नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा सुद्धा इंटरेस्टिंग विषय आहे तो म्हणजे मुला-मुलींच्या वयामध्ये म्हणजे लग्न करताना किती अंतर असावं, किंवा जर मुलापेक्षा मुलगी वयाने मोठी असेल तर काय होतं, असा प्रश्न काही आपल्या मंडळींनी विचारलेला आहे. त्यामुळे आजचा विषय घेतलेला आहे. मित्रांनो, हा खरं तर जिव्हाळ्याचा विषय आहे, हा कौटुंबिकसुद्धा विषय आहे आणि आपला एक सामाजिकसुद्धा विषय आहे. लक्षात घ्या मित्रांनो, पूर्वीच्या काळापासून ते एक 60-70 वर्षापूर्वीची गोष्ट, मी फार पूर्वीचा काळ सांगत नाही, तर त्यावेळची गोष्ट बघा की साधारणतः मुलाच्या आणि मुलीच्या लग्नामध्ये बराच अंतर असायचं. साधारणतः 10 वर्षे, 5 वर्षे, 8 वर्षे, म्हणजे कधीकधी 15-15 वर्षाचा. लक्षात घ्या, आजचा विषय मी घेतच नाही. पहिल्यांदा मी सुरुवातीचा काळ सांगतो पूर्वीच्या काळामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, थोडंसं अजून अगोदरच्या काळामध्ये गेलं तर तुमच्या लक्षात येईल का मुला-मुलींची लहानपणी लग्न व्हायची. लक्षात घ्या, तुम्ही असे काही बघितले असतील का तो मुलगा चांगला 20-25 वर्षाचा आणि त्याने ज्या मुलीशी लग्न केलेलं असेल ती मुलगी साधारणतः 10-12-13 वर्षाची वगैरे. आता काही जाती जमातींमध्ये तर मुलगा मुलगी जन्माला आल्यानंतर अगोदरच ते लग्नसुद्धा ठरवलेले असतात. लक्षात घ्या, म्हणजे जन्माला आल्या नाही ह्याची मुलगी याला देईल वगैरे, तो विषय वेगळा आहे मित्रांनो. लक्षात घ्या, परंतु आपण आज एक बघूया की मुलाच्या आणि मुलीच्या वयामध्ये किती अंतर असलं पाहिजे. आणि मित्रांनो, तुम्ही एक लक्षात घ्या का जनरली पूर्वी जे तुम्ही जर बघितलं असेल का ज्या लोकांच्या वयामध्ये साधारणतः 10-12 किंवा 8 वर्षे असं जे अंतर आहेत ना, लक्षात घ्या, हे तुम्हाला बहुतेक म्हणजे मी माझ्या अनुभवातनं काही लोक उदाहरणं बघितलेली 8-10-12 अशी या लोकांचं एकदम सक्सेसफुल लाईफ, वैवाहिक जीवन असं एक दिसून आलेले. लक्षात घ्या, आता अलीकडे काय झालेलं माहिती का, फॅट झालेलं आहे की नाही, मुला आणि मुलीच्या वयामध्ये आता हे वय कमी कमी होत गेलं. म्हणजे मुलीचं म्हणजे 10-8 वर आलं, 5 वर आलं, 4 वर. आता अलीकडे मुलगा आणि मुलगी ही एकाच वयाचे असावेत असा एक विषय. आणि काही मुली अनेक म्हणतात की नाही, आम्हाला फक्त 1 किंवा 2 वर्षांनीच मुलगा म्हणजे मोठा असला पाहिजे. अलग लक्षात आहे. मग आता ही बरोबरीच्या वयामध्ये ही जी मुलं मुली लग्न करतात, आता ह्यांचं जर आपण व्यवस्थित जर ॲनालिसिस केलं आणि जर व्यवस्थित जर बघितलं आपण, तर तुम्ही बघा साधारणतः ज्या महिलांची असेल काही कालावधीनंतर, म्हणजे काही अलीकडे जर बघितलं धक्काधक्कीच्या धावपळीच्या जगामध्ये 40-45 वर्षामध्येच जर मासिक चक्र महिलांचं बंद होतं. आणि अनेक पुरुषांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही जे आमचं फिजिकल जे लाईफ आहे वैयक्तिक घरातलं, ते आम्ही काही वर्षांपासून बंद केलेलं आहे, कारण आमचा पार्टनर तसा नाही येत वगैरे वगैरे अशा पद्धतीने. आता मित्रांनो, जेव्हा एखादा पुरुष असेल, अनेक आम्हाला भेटलेली 70 वर्ष वयाची, 80 वर्ष वयाची, जेव्हा मी त्यांच्याशी चर्चा करतो आणि मी त्यांना विचारतो या गोष्टीबद्दल, ते नाही म्हणे आम्ही तर कधीच सोडून दिलेलं आहे. पुरुषांना सांगितलं मग तुम्हाला काय प्रॉब्लेम, ते म्हणे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, पण आमच्या जोडीदाराला प्रॉब्लेम आहेत. लक्षात घ्या. आणि मग असं लक्षात येतं की जे पूर्वीची लोक 8-10 वर्षे ते मुलीच्या आणि मुलाच्या लग्नामध्ये जे अंतर ठेवायचं ते योग्य होतं. लक्षात घ्या. आता दुसरा एक प्रश्न असा की जर मुलीचं वय हे मुलाच्यापेक्षा जास्त असेल तर काय होतं. आता तुम्ही बघितलं मित्रांनो, आपल्याकडे अलीकडेच बघितलं फार मोठे मोठे सेलिब्रिटी, म्हणजे जसं सचिन तेंडुलकर, त्यांच्या पत्नीचं वय जास्त आहे. जसं राहुल द्रविड क्रिकेटर, त्याचाही पत्नी, म्हणजे असे अनेक लोक आहेत. समजा तुम्हाला सांगतो, आज महाराष्ट्रात आहे, भारतामध्ये आहे का ज्यांचं वय, लक्षात घ्या, हे आपल्या पत्नीपेक्षा कमी आहेत. लक्षात, 4-4, 5-5 वर्ष आपल्या पत्नीपेक्षा कमी वय असलेले अनेक जोडपे आहेत मित्रांनो. एवढंच नाही, आता दुसरा एक प्रश्न असे, आता ज्यांचं डबल लग्न होतं किंवा ज्यांचा घटस्फोट झालेला असतो किंवा काहींचं प्रेम प्रकरण असतं, तिथं तर हा वय विषय लागूच होत नाहीत. लक्षात घ्या. आता विषय असा आहे की आता मग ह्यांचं काय होतं का मित्रांनो, मला ज्या लोकांचं ज्यांची पत्नी जास्त वयाची आहे, आणि मग अशी लोक जे आत्ता समजा 60 वयाचे आहेत, जो माणूस आता 60 वयाचा आहे किंवा 65 वयाचा आहे, आणि तो माणूस आम्हाला फोन करून जेव्हा मला सांगतात की माणसं सांगतात की अहो आमची ज्या पत्नी आहेत, मिसेस आहे, ते काय आम्हाला तर फार इंटरेस्ट आहे, फिरायला वाटतं, इकडं तिकडं जात, पण आमच्या पत्नीला काही तसं वाटत नाही. ते म्हणते आता मी थकले. कारण काय का त्यांचं जर 60-65 असेल तर तिचं वय 70 वर्ष. लक्षात घ्या, 70 किंवा 75 असं, म्हणजे जर आता अंतर किती आहे त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. तर मित्रांनो, जे काही वय मुलापेक्षा मुलीचं वय जास्त असणं, याच्यामध्ये अशा प्रकारचे थोडेसे हे होऊ शकतात. त्याच्यानंतर काही लोकांचं असं आहे, म्हणजे एकदा झालं ना, आता मुलं बाळं झाले, सगळं झाले, नातू झाले, मग तुम्हाला कशाला पाहिजे या गोष्टी, कशाला तुम्ही हे असे उद्योग करतात, आता कीर्तन करावं, भजन करावं, हे करावं, ही अशी जरी गोष्ट असेल, पण त्या अलीकडच्या काळामध्ये तुम्ही जर बघितलं असेल, अनेक लोक तुम्हाला 60 वर्षाचे, 70 वर्षाचे, एवढंच नाही, माझ्याकडं अशी काही माणसं आहे का ज्यांचं वय 90 वर्ष आहे, ते 3-3, 4-4 मजले चढून येतात पायी, त्यांना दमसुद्धा लागत नाही.
आणि मग जेव्हा त्यांना मी विचारलो, आता त्यांची तर मिसेस वगैरे पत्नी हयात नाही आहे, लक्षात घ्या. काहींचे माणसांच्या पत्नी तर कधीच गेलेल्या आहेत, लक्षात घ्या. आणि ही माणसं एकटी पडलेली असतात. आता जरी प्रेम हा समान धागा असेल किंवा आपण म्हणतो जे काय आपल्या आयुष्यात घडलेले ते आठवणी त्याच्यावर आपल्याला जरी जगायचं ठरलं, पण भौतिक लाईफ लक्षात घ्या, म्हणजे जे काही माणसाचं मन असतात, माणसाचे विचार असतात. आता सगळ्यांनाच काही अध्यात्मामध्ये रमता येणार नाही किंवा सगळेच लोक काही त्यांच्या उद्योग व्यवसायात कायमस्वरूपी कार्यरत राहतील असंही नाही येतात. आता हा ज्याचा त्याचा इंटरेस्टचा विषय आहे. परंतु मला याच्यावर प्रश्न विचारला की जर समजा साधारणतः मुला-मुलीचं वयामध्ये किती अंतर असेल, मी तुम्हाला सांगतो, सजेस्ट कर, हे माझं वैयक्तिक मत आहे मित्रांनो, कमीत कमी 5 ते 6 वर्षे एवढं मुलाच्या आणि मुलीच्या वयामध्ये अंतर असलं पाहिजे, माझं मत आहे. त्याच्यामुळं वादविवाद होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आणि तुम्हाला लक्षात घ्या, जनरली मुलापेक्षा पत्नी जी असेल त्याची मुलगी, तिचं वय जास्त असता कामा नये, हे सुद्धा माझं मत आहे मित्रांनो. तुमचं मत काय आहे, तुमचे विचार काय आहे, तुम्हाला जर जुळवून घ्यायचं असेल किंवा तुम्ही एखाद्याने ठरवलं संसार प्रपंच, तर तो मग कशाही परिस्थितीमध्ये तो हे करता येतात. लक्षात आपण अनेक प्रेमविवाह बघतो, काही टिकतात, काही टिकत नाही, काही लगेच जातात. आणि अलीकडच्या काळात सोशल मीडियामुळे सगळीकडची परिस्थिती कशी झाली ही मी तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही आहे मित्रांनो. आजचा विषय होता की ह्या मुलींच्या वयात किती अंतर असावं आणि जास्त वय असलेल्या म्हणजे पत्नीचं, मुलीचं, तर त्याने काय होतं हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.